नमस्कार मित्रांनो, पी-एम किसान योजनेचा जो 16वा हप्ता आहे, तर हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा केला जाणार आहे. परंतु मित्रांनो, याच्यासाठी काही नियम आणि अटी बंधनकारक ठेवण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, नक्की नियम आणि अटी काय आहे, तर ते आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ट्विटर अँगलवरती ही माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, पीएम किसान सम्मान निधि योजना के तहत किसानों को 6,000 रुपए की वित्तीय सहायता प्रदान की जाती है और अगर आप भी इसकी अग्रिम किस्त का लाभ पाना चाहते हैं तो दिए गए बिंदुओं का पालन जरूर करें. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता किंवा यापुढचे सर्व हप्ते आणि त्याचबरोबर आपल्याला नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे हप्ते जर मिळवायचे असेल, तर आपल्याला काही या ठिकाणी अटींचे पालन करायचे आहे. तर मित्रांनो, या अटी कोणकोणत्या आहेत तर बघा, अपने बैंक खाते को आधार कार्ड से लिंक रखें. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं जे बँक खातं आहे, तर मित्रांनो आपल्याला ज्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे पाहिजे आहे, तर ते बँक खात्याला आपलं आधार कार्ड हे लिंक करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी जी अट आहे मित्रांनो, तर ती आहे अपने आधार सीडेड बैंक खाते में अपना डेबिट विकल्प ॲक्टिव्ह रखे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं जे आधार कार्ड आहे, तर हे आपल्या एन-पी-सी-आयला म्हणजे आपलं जे बँक अकाउंट आहे, तर मित्रांनो त्याला लिंक करून घ्यायचं आहे. आपलं बँक अकाउंट आणि आधार कार्ड हे एन-पी-सी-आयला लिंक करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तिसरी जी अट आहे मित्रांनो, तर ती आहे अपना ई-के-वाय-सी पूरा करे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपली जर ई-के-वाय-सी झालेली नसेल, तर आपली ई-के-वाय-सी सुद्धा आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर चौथी जी अट आहे, तर ती बघा, पीएम किसान पोर्टल में नाउ युअर स्टेटस मॉड्यूल के तहत अपनी आधार सीडिंग की जांच करें. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पीएम किसान .gov.in या साईटवरती येऊन आपल्याला आपलं स्टेटस चेक करायचं आहे मित्रांनो. त्या साईटवरती आल्यानंतर त्या ठिकाणी एक स्टेटसचा ऑप्शन आहे मित्रांनो, तर त्यावरती क्लिक करून आपल्याला आपलं स्टेटस चेक करायचं आहे. ज्यावेळेस आपण आपलं स्टेटस चेक करू, तर त्यावेळेस आपल्याला आधार आपलं आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे का नाही, म्हणजे आपलं एन-पी-सी-आयला आपलं आधार कार्ड लिंक केलेलं आहे की नाही, तर ते या ठिकाणी कळेल. त्यानंतर आपली ई-के-वाय-सी ही पूर्ण झालेली आहे का नाही, तर ती सुद्धा माहिती आपल्याला त्या ठिकाणी समजून येईल मित्रांनो. आणि त्याचबरोबर आपलं लँड सीडिंग ओके आहे, येस आहे की नो आहे मित्रांनो, तर ती संपूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटेल. म्हणजे आपला डाटा क्लिअर कट आहे का नाही, तर मित्रांनो ती आपल्याला ती माहिती सर्व पीएम किसान योजनेच्या साईटवरती गेल्यानंतर स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करून मित्रांनो आपण त्या ठिकाणी ही माहिती बघू शकता. तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल, तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.